नीट पेपर फुटी प्रकरणावर वंचित बहुजन आघाडी आक्रमक, ठाण्यात दुकानं बंद करण्यास सुरुवात. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने ठाण्यात आंदोलन छेडलं. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते इंदिरानगर परिसरात रस्त्यावर उतरले होते, तर दुकानं बंद करण्यास त्यांनी सुरुवात केली. ठाण्यातील इंदिरानगर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी इंदिरानगर परिसरातील व्यापाऱ्यांना दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं, तर अनेक ठिकाणी दुकानं बंद करण्यासही सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसंच नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ठाण्यात कॅडबरी जंक्शनवर सिमेंट मिक्सरचा भीषण अपघात, वाहतुकीवर परिणाम. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कॅडबरी जंक्शन येथे सिमेंट मिक्सर वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे या व्यस्त चौकातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहतूक विभागाकडून मॅन्युअल पद्धतीनं वाहतूक सुरळीत ठेवण्याचं काम सुरू करण्यात आले. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कॅडबरी जंक्शन येथे सिमेंट मिक्सर वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर वाहन रस्त्याच्या मध्यभागी अडकल्यानं परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त सिमेंट मिक्सर वाहन बाजूला करण्यासाठी यंत्रणेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. क्रेनच्या सहाय्यानं हे वाहन हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. दरम्यान अपघात कॅडबरी जंक्शन सारख्या अत्यंत वर्दळीच्या चौकात झाल्यामुळे सिग्नल यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून मॅन्युअल पद्धतीने वाहतूक नियंत्रित केली जात होती, तर वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन देखील करण्यात येत होतं. राहुल गांधींच्या भूमिकेचा एनडीए खासदारांकडून निषेध. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गदारोळ कायम राहिला. विरोधकांकडून सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू दिलं जात नसल्याचा आरोप करत एनडीएच्या खासदारांनी संसद परिसरातच आंदोलन केलं. यावेळी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर टीका केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू न देता राजकारण केल्याचा आरोप एनडीएच्या खासदारांनी केला. नीट परीक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याऐवजी तरुणांच्या भावना भडकावल्या जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून देशाचा आणि पंतप्रधान पदाचा अपमान केल्याचा आरोप केलाय. या निषेधार्थ एनडीएच्या सर्व खासदारांनी संसद परिसरातील मकरद्वारावर एकत्र येत राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात निदर्शनं केली. सरकार नीट परीक्षेसह सर्व महत्त्वाच्या विषयांवर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे, मात्र विरोधकांनी सभागृहाचं कामकाज ठप्प करून राजकीय वातावरण तापवण्याचा मार्ग स्वीकारल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर राजकारण न करता विधायक चर्चा होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार सोमवारी 17 ऑगस्ट रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं 3 ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं केलं आहे. नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत
परिमंडळ 2 नौपाडा बागळे प्रभाग समिती अंतर्गत, परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजुडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सादर करण्याचं आवाहन करण्यात आले. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून संतापाची लाट उसळली असताना आता त्याचे पडसाद ठाण्यातही उमटू लागलेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाण्यात आंदोलन छेडलं. ठाणे महाविद्यालयाबाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची तसंच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली. याच पार्श्वभूमीवर येत्या 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी मोर्चा आयोजित करण्यात आलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. या आवाहनाला ठाण्यात किती प्रतिसाद मिळतो आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाण्यातील विद्यार्थी आणि पालकांना या मोर्चात सहभागी होण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केलं जातं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. लाठीचार्ज देखील झालेला आहे. आपण देखील आता या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेला. मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत. तो मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे. हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे. म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत. मी खात्रीने सांगतो जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल. आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल. सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे. सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल. पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जे कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल. अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते त्यावेळेला हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते. आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल. त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार. त्यामुळे तुमची मजुरी आता बंद झाली पाहिजे. याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते. याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील. सो ती एक नैतिक जबाबदारी असते. जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी जेनझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल एवढं नक्की. ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत.